मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला सुखद समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच गजानन चरणी प्रार्थना। आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे। तर काल मी मार्केटमध्ये गेले होते, तर तिथून काही सामान खरेदी केलं, तर थोडंसंच केलं, परंतु भांड्याच्या दुकानामध्ये मी आली होती। इथं मला मसाल्यासाठी डब्बा पाहिजे होता, जे आपण रोज वापरतो त्यासाठी, म्हणून मी भांड्याच्या दुकानामध्ये आली होती। चहा मांडून घेत आहे, सकाळी झाला आमचा चहा आणि मुलं आता उठले, 8:30 वाजले आणि वैष्णवीताई जाणार आहे लग्नाला। वैष्णवीला जायचं होतं लग्नाला, म्हणून म्हटलं दीपक उठेल आणि दोघांना पण एका वेळेस चहा मांडून देईल, पण दीपक काही उठला नाही, म्हणून मग तिलाच चहा मांडून दिला, वैष्णवीलाच, कारण तिला लग्नाला पण जायचं होतं आणि तिची तयारी पण व्हायची होती आणि तिच्या मैत्रिणीच्या दादाचं लग्न होतं आज, तर ती इथूनच जाणार होती, त्यामुळे मग तिलाच आता 8:30 वाजले। मम्मी म्हणे मला पण जायचं आहे, तर मग चहा मांडून दे म्हणे ती, तर ती मला ड्रेस दाखवायसाठी आली, मम्मी हा ड्रेस घालू का म्हणून, तर माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि दुधाला उकळी येऊन दूध सगळं खाली होतो गेलं। तर माझ्या हाताने नेहमी असंच होतं, दुधाकडे काही लक्ष राहिलं नाही तर दूध हे होतो जाणारच आणि खाली सांडणारच। तर मग गॅस पुन्हा एक साईडचा छान पुसून घेतला, कारण स्वयंपाक झाला होता माझा, चवळीची भाजी आणि पोळ्या केल्या होत्या डब्यावर, आता फक्त वरण भात कुकर लावायचा होता आणि वैष्णवी लग्नालाच जाणार होती। मग मी, आई आणि दीपक आम्ही तिघच जण होतो, तर आता आम्ही भाजी पोळी खातो दोघीजणी, परंतु त्याला साधं वरण भात हे पाहिजेच पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी आता कुकर लावून घेणार आहे वरण भाताचं। आणि वैष्णवीला दिला त्या चहा, त्याची वाट पाहिली, परंतु तो काही उठला नाही। डीमार्टमधून काय काय आणलं हे तर इथंच दाखवते किचनमध्येच, कारण बाहेर सगळा पसारा पडून आहे। पसारा म्हणजे गहू मी जे काल वाळत टाकले होते नाही का, तर ते वरतून काल खूप आवाड झालं होतं वेळेवर 4 वाजता, तर मी वरून पूर्ण खाली आणले आणि तिथे टाकून ठेवले हळूमध्ये, तर त्याचा पसारा पूर्ण पडून आहे हळूमध्ये, कारण गहू कोटीमध्ये भरायचेच आहे अजून, गोळ्या आणायच्या होत्या त्यामुळे। तर डीमार्टमधून काय काय सामान आणलं ते दाखवते। ही जाळी आणली आहे, ही 99ला बसली आहे मला, दुकानामध्ये काल मी बघितली तर ती 110ला होती ती, आणि ही मला डीमार्टमध्ये मिळाली 99 रुपयाला, म्हणजे फक्त 10 रुपयाचा फरक आहे, बाकी काही नाही। आणि या 2 बॉटल आणल्या वैष्णवीने पाणी भरण्यासाठी, तशा बॉटल आहे माझ्याकडे मोठ्या, परंतु खूप मोठी साईज आहे, 2 लिटरवाली येते, तर ह्या 2 बॉटल आणल्या छोट्या। आणि हे सीड्स आणले आहे, हे फोडलं आहे मी, पंपकिन सीड म्हणजे पोह्याचं जी बी असते की नाही त्याचं, जे मागे मी लाडूचा एक व्हिडिओ टाकला आहे, त्यामध्ये सगळ्या बियापासून लाडू बनवले होते, तर ते शरीरासाठी चांगलं असतं खाणं, त्यामुळे ह्या बिया आणल्या आहे। तर ह्या पंपकिन सीड्स आहे, म्हणजे पोळ्याच्या बिया, आणि हे सनफ्लॉवर सीड आहे, सनफ्लॉवरच्या बिया यामध्ये। आता याचा मी लाडू नाही बनवणार आहे, मुखवास तयार करून ठेवणार आहे, म्हणजे आपण केव्हा पण ते खाऊ शकतो, सकाळी संध्याकाळी थोडं थोडं जरी खाल्लं तरी पण चालतं हे। तर माझ्याकडे ऑलरेडी जवस वगैरे आहे, जवस मगई बी या सगळ्या बिया आहे, आणि या नव्हते, या संपल्या होत्या, त्यामुळे या बिया घेऊन आली। आणि हे 2 छोटे टावेल आणले पोळ्या ठेवायसाठी, कॉटनचे, आणि खूप छान आहे, मला आवडले वाले, बाकी काही नाही आवडलं, पण टावेल खूप आवडले मला, छान आहे, पातळ आहे आणि छान आहे, छोटे। तर हे बसले मला 30 रुपयाला बसलं, 30 रुपयाला एक, तर 2 आणले छोटे मी, म्हणजे जरी आपण हात पुसायसाठी जरी वापरले या सुट्ट्यावर तरी पण चालते, परंतु मला हात पुसायसाठी नाही पाहिजे, मला पोळ्या ठेवायसाठीच पाहिजे होती, आहे माझ्याकडे पोळ्या ठेवायसाठी पण, परंतु हे पाहिजे मला आवश्यक होतं। आणि हे एक आणलं आहे हात पुसायसाठी, इथे लटकवण्यासाठी, तिथे छोटा टावेल ठेवला आहे मी, परंतु हे छान वाटलं मला म्हणून घेऊन आली। तर हे पडलं आहे मला 50 रुपयाला, म्हणजे 49, 1 रुपया कमी,
का माहिती, म्हणजे डीमार्टला गेलं ना की कोणतीही वस्तूवर 1 रुपया कमीच ठेवते. समजा 100ची वस्तू असेल तर 99 रुपयाला, 90ची वस्तू असेल तर 89 रुपयाला, 70ची वस्तू असेल तर 69 रुपयाला, 1 रुपया कमी फक्त, बाकी काही नाही. आणि ही टोपली आणली छोटीशी छान, इथे गॅस वगैरे इथे ठेवायला असं छान वाटते नाही टोपली, मला खूप आवडली. आणि ही टोपली आणली फक्त. आणि बाकी सामान हिमाकडे गेलाय, तिने घेतले चप्पल घेतल्या, तिने पण चटई घेतली, मुलांसाठी कपडे घेतले, वैष्णवीने पण घेतलाय टी शर्ट. आणि हे टी शर्ट दाखवतो आणि हे टी शर्ट आणले, 2 आणले आहे. तर एक तिने घातली, म्हणजे घरी रोज डेली यूजसाठीच आणल्या त्या तिने. तर हा एक कलर आहे आणि एक अबोली कलरची आहे आणि एक प्लाझो आणला आहे. तर अशा प्रकारे हे सगळं सामान आणलं आहे डीमार्टमधून. आणि हिमाने 2 चप्पल जोड घेतले, एक वापरासाठी घेतली घरी वापरायसाठी, डुगूने टी शर्ट पॅन्ट घेतला डेली यूजसाठीच. तर अशा प्रकारे आता सामान घेतलं आम्ही थोडं थोडं. आणि थोडं थोडं करता करता आपण कोणत्याही मॉलमध्ये किंवा डीमार्टमध्ये जर गेलो तर थोडं म्हणजे आपल्याला पाहायला असं वाटत नाही की आपण काय घेतो काय नाही, परंतु जेव्हा घेतो तेव्हा काही वाटत नाही. पण जेव्हा बिल पे करायला जातो तेव्हा एकसारखं एवढ्या, म्हणजे खूप काही सामान नाही घेतलं बरं आम्ही, पण एवढ्याच सामानाचं बिल आज 4000 रुपये पेमेंट निघालं. चला तर मग एवढी छोटीशी खरेदी केली आहे मी डीमार्टमध्ये. तर असं, आणि आता बाकीचे कामं करणार आहे कारण आणि पुन्हा एकदा खर्च आहे. आणि हा एक तिखट मिठाचा डब्बा आणलाय, कारण माझा जुना डब्बा तो चिरला होता पूर्णपणे, म्हणजे त्याच्या ज्या वाट्या आहे ना त्या खराब झाल्या होत्या. तर मग मी त्यानंतर घेते म्हटलं, पण माझ्या ते मार्केटमध्ये म्हणजे जात होती, परंतु मी मग छोटा प्लॅस्टिकचा डब्बा आणला होता तिखट मिठासाठी, म्हणजे मसाले वगैरे भरून ठेवण्यासाठी. तर तोच होता माझ्याकडे प्लॅस्टिकचा डब्बाच. तर मग काल गेली होती पुन्हा मार्केटमध्ये. हा एक आणला तिखट मिठाचा डब्बा, आणि हा आहे माझा जुना डब्बा तिखट मिठाचा, प्लॅस्टिकचा आहे तो, पण तोही छान निघाला. आज 1 वर्ष झालं त्याला, पण चांगलाच आहे तो. परंतु आता त्याच्यामध्ये मी रांगोळी भरून ठेवणार आहे. आणि मी स्टीलचा डब्बा 2-3 दुकानं फिरले, परंतु आता कसं सगळं ऑनलाईन मिळत असल्यामुळे दुकानात पण काल मागवून तर आणलं होतं, परंतु हा डबा मला आवडला. मी ऑनलाईन बोलवला होता, परंतु त्याची ना क्वालिटी खूप खराब होती. ह्या वाट्या ज्या होत्या की नाही त्या अशा हाताला रुतणाऱ्या होत्या, त्याची काठं बिलकुल चांगली नव्हती. त्यामुळे मग मी तो डब्बा वापस केला. 850 रुपयाचा बोलवला होता तो डब्बा मी, आणि हा डब्बा मला मिळाला आहे 550 रुपयामध्ये. आणि छान आहे, आणि वाट्या पण खूप सुंदर आहे, आणि क्वालिटी पण खूप छान आहे. आणि 2 चम्मच आहे आणि 6 वाट्या आहेत, 7 वाट्या आहे याच्यामध्ये. आणि 2 चम्मच. तर अशा प्रकारे हा डब्बा आणि याला तर घासं वगैरे ठेवला मी याचं, आणि छान एकदम मोठी साईज आहे. आणि त्यात असं हे घेतलं आहे सगळं सामान मी. आणि आता माझ्या घरचे काम, कारण कपड्याच्या घड्या खूप साऱ्या करायच्या, कारण काल उशिरा कपडे धुतले, बुधवार होता तर मंदिरमध्ये पण साफसफाई होती आणि घरचे पण कामं होते काल. म्हणजे गहू वाळत टाकले, आणि दुपारी 4 वाजताच मग आभाळ झालं, तर पुन्हा गहू खाली घेऊन आली. कारण कालचं वातावरण हे माहिती का, ऊन आभाळ ऊन असंच होतं, ऊन सावली असंच होतं कालचं वातावरण. त्यामुळे गहू लवकरच आणावं लागले मला वरून खाली. तर कपडे धुवायला काल मला उशीर झाला थोडा, तर उशिरा कपडे धुतले, तर मग वाढायला पण थोडा वेळच लागला. आज सकाळी वाढले, खूप सारे कपडे आहेत, तेवढ्या पण कपड्याच्या घड्या करायच्या. चला माझ्या कपड्याच्या घड्या करून घेते पहिले, आणि नंतर मग समोरचे कामं करते. आज ही साडी घालायची आहे. खंडूश्याम मंदिरमध्ये आज मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे, तर ही वेगळी साडी आहे आज, त्यामुळे आज मी ही साडी नेसणार आहे. तर दुसरी ठेवते. आणि वैष्णवीताई चालली आहे लग्नाला, तर हा ड्रेस घालून जाणार आहे ती. हा ड्रेस घालून जाणार आहे ती पण साडी घालून स्टार्ट ड्रेस पण. ही वैष्णवी जाणार होती लग्नाला, तर ती तो हिरव्या कलरचा ड्रेस घालणार होती, कारण मुलींना कशी वेगवेगळे ड्रेस पाहिजे घालायसाठी.
आणि कोणत्याही लग्नाला जाऊ, मम्मी मी कोणता ड्रेस घालू, पहिला प्रश्न हाच. सगळे ड्रेस घालून झाले तर आता कोणत्या घालू हाच प्रश्न असतो तिचा. आणि आपल्याला पण वाटते की आता दुसऱ्या लग्नात गेलं की कोणती साडी घालावं, तसाच प्रश्न मुलींना पण पडतो. असो. आणि आता मी करून घेणाऱ्या कपड्याच्या घड्या. तर घड्या करताना वाळत टाकताना कपडे हे उलटे वाळत टाकायचे, धुताना सरळ करून धुवायचे. आणि ज्या कपड्यांचा कलर जातो त्याला त्या कपड्याला उलटं करायचं, धुवायचं आणि उलटंच वाळू टाकायचं. कारण मग उलटे जर कपडे वाळत टाकले तर त्याचा कलर जात नाही. त्यामुळे आता सगळे कपडे हे माझे उलटेच होते धुवून. तर आता पूर्ण कपडे सरळ करायचे आणि नंतर त्याच्या घड्या घालायच्या. तर कपड्याच्या घड्या घालणं हे सुद्धा एक कठीणच काम आहे. कारण आपल्याला असं वाटते काय आहे, घरचेच तर कामं आहे, परंतु त्या कामाच्या मागे एक त्या काम करणाऱ्या बाईची इतकी मेहनत असते की काम करायचं आहे हे म्हणणं खूप सोपं असतं, पण जेव्हा आपण काम करायला जातो तेव्हा माहीत पडतं. असो. आणि आता वैष्णवी चालली होती लग्नाला, तर तिला दीपक पोचवून देणार होता आणि आता मी समोरचे माझे कामं करणार. आणि नंतर पुन्हा मला पालखीमध्ये जायचं आहे, कारण खटुश्याम मंदिरमध्ये महाराजांची प्राणप्रतिष्ठा होती. तर आज नाही आहे, ती आहे 8 तारखेला, परंतु मला आज पालखी निघणार आहे, तर जायचं आहे 4 वाजता. म्हणून मग माझी कामं आवरून मी पहिले जाईल दुकानात आणि नंतर जाईल मग पालखीमध्ये. तर असो, इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.